अनेक ठिकाणी मतदारांचे आधार कार्ड जमा करून पैसे वाटप करण्यात आले। पत्रकार परिषद घेत व्हिडिओ दाखवत इम्तियाज जलील यांच्याकडून आरोप। मुख्यमंत्री गृहमंत्री पैसे वाटतात, कारवाई का नाही, जलील यांचा सवाल। प्रणिती शिंदे यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शरद कोळींच्या विरोधात गुन्हा दाखल। कोळी यांच्यासह माजी मंत्री उत्तम प्रकाश अंधारे आणि इतर आंदोलकांवरती गुन्हा दाखल। ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांच्या विरोधात काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक। खासदार प्रणिती शिंदेंसंदर्भात खालच्या भाषेमध्ये टीका केल्यानं महिला कार्यकर्त्यांकडून शरद कोळी यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न। अजित पवार यांना 16 डिसेंबरला बारामती कोर्टात हजर राहण्याचं समन्स। याचिकाकर्ते सुरेश खोपडे यांची माहिती। उमेदवाराला मतदान केलं नाही तर गावचं पाणी बंद करण्याचं 2014 मध्ये अजित पवारांनी केलं होतं वक्तव्य। कोल्हापूरमध्ये शाळेतील प्रार्थनेतल्या ए मत कहो खुदा से या वाक्यावरून पालकांनी घातला गोंधळ। जाधववाडीमधल्या शाळेतील प्रकार मुलांना विविध प्रकारची शिक्षा दिली जात असल्याचाही पालकांचा आरोप। अमेरिकेमध्ये अदानींवरती आरोप झाल्यानंतर नॅशनल स्टॉक एक्सचेंजनेही अदानींच्या कंपन्यांकडून मागवलं स्पष्टीकरण। अदानी शेअर्सच्या विक्रीमुळे अदानी समूहाचं मार्केट कॅप सुमारे 2.5 लाख कोटी रुपयांनी घसरलं। अमेरिकेमध्ये अदानींवरती झालेल्या आरोपांचे शेअर बाजारावर परिणाम। शेअर बाजार 5.5 महिन्यातल्या नीचांकी पातळीवर। सेन्सेक्स 422 अंकांनी घसरून 77,155 वरती, तर निफ्टी 168 अंकांनी घसरून 23,349 वरती झाला बंद। राजस्थान उच्च न्यायालयानं जातीवाचक वक्तव्य केल्या प्रकरणामध्ये शिल्पा शेट्टीवरती दाखल एफआयआर केला रद्द। 2017 मध्ये एका टीव्ही शो मध्ये शिल्पा शेट्टीने एका जातीचा उल्लेख करत केलं होतं वक्तव्य। यावेळी सलमान खानही होता उपस्थित। शिया मुसलमानांना घेऊन जाणाऱ्या प्रवासी वाहनावरती हल्ला। गोळीबारामध्ये 38 जणांचा मृत्यू तर 30 जण गंभीर जखमी। मृतांमध्ये महिला आणि बालकांचा समावेश। गेल्या काही वर्षातील हा सगळ्यात घातक हल्ला असल्याचं म्हटलं जात आहे। घटना पाकिस्तानमधली। राज्यामध्ये मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे आणि त्याचा फायदा होऊन महायुतीचं सरकार येईल, देवेंद्र फडणवीसांना विश्वास। कोणत्याही अपक्ष उमेदवाराशी संपर्क साधला नसल्याचं फडणवीसांनी केलं स्पष्ट। एक्झिट पोल भाजपचंच षडयंत्र, राऊतांची टीका। 23 तारखेला निकाल येतील, महाविकास आघाडीला 160+ जागा मिळतील, संजय राऊतांकडून विश्वास व्यक्त। 23 तारखेला संध्याकाळी सत्ता स्थापन करू, राऊतांना विश्वास। सगळे एक्झिट पोल हे फेक असतात, फेक ठरतात। महाविकास आघाडी सत्तेत येणार, विजय वडेट्टीवार यांच्याकडून विश्वास व्यक्त। महाविकास आघाडीला 165च्या वर जागा मिळतील असाही वडेट्टीवारांचा दावा। मुख्यमंत्री पदासंदर्भात अद्याप चर्चा नाही, निकालानंतर तिन्ही पक्ष बसू आणि निर्णय करू, फडणवीसांची मुख्यमंत्री पदावरती प्रतिक्रिया। पुण्यामध्ये अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर झळकले। मार्केट यार्ड परिसरात झळकले बॅनर। पुण्यामध्ये विकासाचा वादा अजित दादा या मथळ्याखाली भावी सीएम असे बॅनर। प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं आपला नेता मुख्यमंत्री व्हावा, तसंच भाजप कार्यकर्त्यांना वाटतं की फडणवीसांनी मुख्यमंत्री व्हावं, चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। काँग्रेसला जर नाना पटोलेंना मुख्यमंत्री करायचं असेल तर राहुल गांधी, सोनिया गांधींसह खरगेंनी या संदर्भात घोषणा करावी, संजय राऊतांचं वक्तव्य। महाविकास आघाडीकडून बंडखोर अपक्ष उमेदवारांना संपर्क साधणं सुरू असल्याची माहिती। बाळासाहेब थोरात, जयंत पाटील यांच्या माध्यमातून जे बंडखोर विजयी होऊ शकतात अशा उमेदवारांसोबत फोनवरून चर्चा। खासदार नारायण राणेंनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट। वर्षा निवासस्थानी दोघांमध्ये चर्चा। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व। मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांची मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक पार। निकालाच्या अनुषंगानं महत्त्वाच्या विषयांवरती चर्चा। जवळपास 2 तास बैठक। गुरुकुल अकादमीच्या बालकलाकारांनी शरद पवार, फडणवीस, अजित पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोलेंचे पोर्ट्रेट साकारले। या पोर्ट्रेटद्वारे नेत्यांना दिल्या निकालाच्या शुभेच्छा। गरज पडल्यास काही अपक्षांना संपर्क साधू, सत्तेच्या जवळ असलेल्या पक्षाला त्यांचे बंडखोर अपक्षच मदत करतात, संजय शिरसाट यांचं वक्तव्य। राज्यामध्ये महायुतीचं सरकार येणार, त्यामुळे काँग्रेसचा मुख्यमंत्री होण्याचा प्रश्नच नाही, प्रमेय दरेकर यांचं वक्तव्य। संजय राऊतांना गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही, दरेकरांचा टोला।
लाडकी बहीण योजनेचा महायुतीला फायदा होणारच, महायुती सत्तेत येणारच, चंद्रशेखर बावनकुळे यांना विश्वास. अनेक ठिकाणी मतदारांचे आधार कार्ड जमा करून पैसे वाटप करण्यात आले. पत्रकार परिषद घेत व्हिडिओ दाखवत इम्तियाज जलील यांच्याकडून आरोप. पैसे वाटपाच्या संदर्भात इम्तियाज जलील यांच्याकडून कोणतीही तक्रार आलेली नाही. संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती. व्हिडिओ होते तर कालच तक्रार का केली नाही, जिल्हाधिकाऱ्यांचा सवाल. प्रणिती शिंदेंच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शरद कोळींच्या विरोधात गुन्हा दाखल. कोळी यांच्यासह माजी मंत्री उत्तम प्रकाश अंधारे आणि इतर आंदोलकांवरती सुद्धा गुन्हे दाखल. ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांच्या विरोधात काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक. खासदार प्रणिती शिंदेसंदर्भात खालच्या भाषेत टीका केल्यानं महिला कार्यकर्त्यांकडून शरद कोळींचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न. शरद कोळींच्या कार्यालयाच्या समोर आंदोलन करणाऱ्या काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. यावेळी आंदोलनकर्त्यांची शरद कोळींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. आमच्या नेत्यांची गाडी फोडण्याची भाषा करणाऱ्या शरद कोळींचं सोलापूरमध्ये येणं अवघड करू. काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांचा शरद कोळींना इशारा. ठाकरे गटाकडून ज्या पद्धतीनं प्रणिती शिंदेंवरती टीका करण्यात येते ते बरोबर नाही. सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांची प्रतिक्रिया. बीडमधल्या घाटनांदूर मतदान केंद्रामध्ये झालेल्या तोडफोडीच्या निषेधार्थ घाटनांदूर बंदची हाक. राष्ट्रवादीचे नेते माधव जाधव यांना मारहाण झाल्यानंतर त्याचे पडसाद घाटनांदूरमध्ये उमटलेले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.